सण आयलाय गो नारली पुनवचा, मनी आनंद मावना कोल्यांच्या दुनियेचा. मंडळी, नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे, मग पारंपरिक नारळी भात तर बनवायलाच हवा. सगळ्यात आधी कढईमध्ये साजूक तूप गरम करायचं आणि त्यामध्ये घालायचे खडे मसाले, जसं की दालचिनी, वेलची, लवंग. मग यामध्ये घालायचे सुक्या मेव्याचे काप आणि छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचे. आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला बासमती किंवा कोणताही सुवासिक तांदूळ घालायचा आणि 2-3 मिनिटे मोठ्या आचेवर छान परतून घ्यायचं. आता आजचा हा नारळी भात आपण नारळाच्या दुधात शिजवणार आहोत, म्हणून यामध्ये घालायचं घट्ट नारळाचे दूध आणि अर्ध्या प्रमाणात पाणी. सगळं छान मिक्स करायचं आणि झाकण ठेवून मंद आचेवर 15 मिनिटांसाठी भात शिजवून घ्यायचा. भात छान दुधामध्ये शिजला की यामध्ये घालायचा किसलेला गूळ आणि ओल्या नारळाचा चव. आता गूळ विरघळेपर्यंत हे छान मिक्स करायचं. सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचं केशर, चिमूटभर मीठ, वेलची पूड आणि थोडंसं जायफळ किसून टाकायचं. जायफळ आणि वेलची पूड यामुळे स्वाद अगदी छान येतो. आता झाकण ठेवून मंद आचेवर 5 मिनिटांसाठी एक वाफ काढून घ्यायची आणि बघा, मस्त रसरशीत नारळी भात तयार. तुम्ही सुद्धा हा नारळी भात घरी नक्की बनवून पहा आणि एन्जॉय करा.